ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर इथे आपण आता पाहणार आहोत की कशा पद्धतीने इकडे एका छोट्याशा चुकीमुळे अर्जुन सायलीला श्वेताचं खरं रूप समजणार आणि त्यानंतर आता इकडे श्वेता हीच या सगळ्याच्या मुळाशी आहे. या सत्याचा उलगडा होणार. आता नेमकं काय घडतंय, कसं सत्य उलगडतंय, या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहूया. तर आता काय होतंय, इकडे सध्या जे पेनड्राईव्ह हरवायला नको होतं ते हरवलेलं आहे आणि राकेश आणि सचिन ते पेनड्राईव्ह शोधत आहेत. तर दुसऱ्या बाजूला बरोबर तेच पेनड्राईव्ह अर्जुनला सापडलेलं आहे. आता ते पेनड्राईव्ह सापडल्याच्या नंतर मग इकडे अर्जुन हे ते पेनड्राईव्ह घेऊन घरी आलेलं आहे आणि ते आता म्हणत आहे तो की या पेनड्राईव्हमध्ये नक्कीच काहीतरी महत्त्वाचं असणार आहे. मग अर्जुन आणि सायली त्या पेनड्राईव्हमध्ये नेमकं काय आहे हे तपासतात. आता त्या पेनड्राईव्हमध्ये GPS ट्रॅकर आहे हे जेव्हा त्या लोकांना समजतं तेव्हा मग ते ठरवतात की आता जेव्हा हे लोक हे ट्रॅकर चालू करतील तेव्हा आपल्याला मुली कुठे आहेत हे आपसुकच समजेल. यांनी फक्त मुलींना हलवायची खोटी आहे. मुलींना हलवलं की आपल्याला लगेच नोटिफिकेशन येईल. मी एक काम करतो, हे माझ्या जवळच ठेवून देतो, म्हणजे हे हरवण्याचा काही प्रश्न येणारच नाही. त्याबरोबर चैतन्य म्हणतो, हो अर्जुन अगदीच बरोबर आहे तुझं म्हणणं. अर्जुन म्हणत असतो की या लोकांच्या कदाचित हे लक्षातच नाही आहे की त्यांनी त्यांच्या लोकेशनला GPS लावलं आहे म्हणून. आणि जरी त्यांच्या लक्षात असलं तरीसुद्धा आता त्यांची सगळ्या बाजूंनी कोंडी झालेली आहे. कारण जर त्यांनी मुलींना त्या जागेवरून हलवलं तर ताबडतोब आपल्याला कळून जाईल आणि जर त्यांनी मुलींना त्या जागेवरून नाही हलवलं, रादर हलवूच शकणार नाहीत. त्यामुळे आपण सहज तिथपर्यंत पोहोचून जाऊ. वाह, आता त्या लोकांना काहीही झालं, अगदी काहीही, तरीही काहीच करता येणार नाही आहे. आता आपण आपल्या मुलींना आश्रमातल्या सहज शोधू शकतो. त्याच्यानंतर मग आता अर्जुन हा सायलीला म्हणतो, बरं सायली, आता ती लोक जाणून बुजून मुलींना हलवणार नाहीत, कारण जेणेकरून आपल्याला कळू नये यासाठी त्यांनासुद्धा भीती असेलच की ते GPS ट्रॅकर, ती पेनड्राईव्ह कोणाच्या हाती लागली असेल तर. म्हणून आम्ही आता शोधाशोध करून येतो. त्यावेळी सायली हट्ट करते, मी सुद्धा येते. पण कल्पना तिला थांबवते. ती नको, तू जाऊ नकोस, तू प्रेग्नंट आहेस, आता 7वा महिना आहे, काळजी घ्यावी लागेल असं सांगते. त्यावर सायली म्हणते, आई अहो असं काय करताय, प्लीज जाऊ देत ना मलाही थोड्या वेळासाठी. आई अहो जशी तुम्हाला या बाळाची काळजी आहे तशीच मला त्या मुलींची सुद्धा काळजी आहे हो. जसं मी या बाळाला जन्म देऊन त्याची आई होणार आहे ना, तसंच त्या मुलींना लहानपणापासून मी सांभाळलं आहे. त्यामुळे मी त्यांना जन्म जरी दिला नसला ना तरी त्यासुद्धा मला तितक्याच महत्त्वाच्या येतो जितकं मला हे बाळ महत्त्वाचं आहे. काळजी करू नका, मी त्या मुलींच्या नादात ह्या बाळालासुद्धा काही होऊ देणार नाही आहे. त्यावेळी अर्जुन मग कल्पनाला म्हणतो, मॉम डोंट वरी, हे बघ मी आहे ना, मी सायलीच्या सतत बरोबरच असणार आहे. त्यामुळे सायलीला काही होणार नाही, ही जबाबदारी माझी. आता तरी मला जाऊ देशील का? हे बघ मी सायलीची अगदी व्यवस्थित काळजी घेईन, सो डोंट वरी अबाउट दॅट की काही होईल वगैरे. त्याबरोबर मग कल्पना म्हणते, अरे तसं नाही रे बाळा, पण तुला कळत नाही आहे मला नेमकं काय म्हणायचं आहे ते. अर्जुन, अरे सायलीला उगाच तू घेऊन जाण्याची रिस्क का घेतोयस? त्यावर सायली आणि अर्जुन रिक्वेस्ट करतात. मग कल्पना म्हणते, बरं ठीक आहे, पण प्लीज काळजी घ्या, जपा, सायली सांभाळून जाशील हा. त्यावेळी इकडे प्रतिमा आत्या म्हणत असते, खरं सांगायचं झालं तर मला हे जे काही तुमचं दोघांचं वागणं आहे ना ते बिलकुलच आवडत नाही आहे. खरं तर एवढा हट्ट धरण्याची काहीही गरज नाही आहे. आम्ही सगळे जर एखादी गोष्ट सांगतोय तर अर्थात ती तुमच्या फायद्याची आणि भल्याचीच असेल. पण तुम्हाला शेवटी जर तुम्हाला जे वाटतं आहे तेच खरं करायचं असेल तर मग काय बोलू शकतो आम्ही. त्यावर सायली म्हणते, आई अगं असं नाही आहे की खरं वगैरे करायचं आहे, आम्हाला फक्त त्या मुलींची काळजी वाटते गं. आणि आम्ही जे काही करतो आहे ना ते सगळं फक्त त्या मुलींच्या काळजीपोटी करतो आहे. आणि तुम्ही अजिबात कोणीही काळजी करू नका, मी स्वतःची एकदम व्यवस्थित काळजी घेईन. आणि त्यानंतर सायली व अर्जुन तिकडनं निघतात. आता निघता क्षणी सायली ही अर्जुनला म्हणत असते, अहो ते पेनड्राईव्ह. त्यावर अर्जुन म्हणतो, त्याचं काय? त्यावर सायली म्हणत असते, ते पेनड्राईव्ह तुम्ही व्यवस्थित सांभाळून ठेवलं आहे ना? नाही म्हणजे कधी काय घडेल आणि कधी काय नाही हे काही सांगता येत नाही. ते पेनड्राईव्ह व्यवस्थित आणि सुरक्षित जागेवर असायला हवं. जर कोणाला कळालं की ते आपल्याकडे आहे आणि कोणी ते गायब वगैरे करण्याचा प्रयत्न केला ना तर खूप मोठी गफलत होऊ शकते ना, म्हणून तुम्हाला म्हणते. त्याबरोबर मग त्या ठिकाणी चैतन्य आलेलं असतो. चैतन्य हा लगेचच म्हणतो की बरं काय मग मिस्टर अँड मिसेस सुभेदार निघायचं का शोध मोहिमेवरती? मी ना असं पहिलं कपल बघतोय जे एवढं काम सोबत करतं.
त्याबरोबर मग आता सायली आणि अर्जुन म्हणतात हो हो निघूया. पण मग निघताना पुन्हा सायली त्याला विचारते, अहो काय म्हणते मी, ते पेनड्राईव्ह तुम्ही व्यवस्थित ठेवलं आहे ना? त्या पेनड्राईव्हमध्ये मुली कुठे आहेत याची माहिती आपल्याला मिळू शकते असं तुम्हीच म्हणाला होतात, म्हणून तुम्हाला सारखं सारखं विचारते आहे मी, तुम्ही ठेवलं आहेत ना ते व्यवस्थित? त्यावर अर्जुन सायलीकडे बघतच राहतो. सायली म्हणते, अहो असं का बघताय, बोला ना काहीतरी. अर्जुन म्हणतो, बायको मगापासून 4 ते 5 वेळा तुझी ही गोष्ट विचारून झाली आणि मी तुला तेच उत्तर देतो. ते पेनड्राईव्ह एकदम व्यवस्थित ठेवलं आहे मी, सेफ जागेवर आहे, आपल्याच रूममध्ये आहे. त्यामुळे तू बिलकुलच काळजी त्या पेनड्राईव्हची करू नकोस, काही होणार नाही आहे त्या पेनड्राईव्हला. बरं आता मी काय म्हणतो, आपल्याला ना ऑलरेडी खूप लेट होतो आहे निघायला, आपल्याला कामासाठी लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. इन्स्पेक्टर सावंत वाट बघतात, चल. आणि मग अर्जुन व सायली तिकडनं निघून जातात. आता प्रियाने त्यांचं पेनड्राईव्ह हे बोलणं ऐकलेलं असतं. ती विचार करते, बापरे, एवढं कोणतं महत्त्वाचं पेनड्राईव्ह आहे हे जे अर्जुनने एवढं जपून ठेवलं आहे? नाही, नक्कीच पाणी कुठेतरी मुरतं आहे. आता हे पाणी कुठे मुरतं आहे हे मला शोधून काढावंच लागेल. काय करू, प्रियाला विचारू का? प्रियाला या सगळ्याबद्दल काहीतरी माहिती असेल का, तिला काही आयडिया असेल का? नाही, नको, प्रियाला काहीच माहीत नसणार आहे. उगाच तिच्या नादात मी वेळ वाया घालवेन, मीच माझ्या पद्धतीने शोधते. पण नाही, नको. जर कदाचित तिला काही माहिती असेल आणि मी तिला विचारलंच नाही म्हणून नंतर माझं नुकसान झालं तर, त्यापेक्षा मी तिला विचारतेच. आणि मग आता जी इकडे श्वेता असते ती प्रियाला कॉल करते आणि मग आता ती प्रियाला विचारू लागते की प्रिया, आज अर्जुन आणि सायली मुलींना शोधण्यासाठी पुन्हा एकदा घराबाहेर पडलेले आहेत. पण घराबाहेर पडत असताना त्या दोघा नवरा बायकोंमध्ये ना चर्चा सुरू होती. कसल्या तरी पेनड्राईव्हबद्दल ते दोघंजणं बोलत होते. त्यांच्या बोलण्यावरून तर मला असंच जाणवत होतं की ते पेनड्राईव्ह खूप महत्त्वाचं आहे. पण ते कसलं आहे किंवा काय आहे काही कळलं नाही आहे. कसलं पेनड्राईव्ह आहे ते? आता प्रियाला तर आधीच सचिन आणि राकेशने सगळं सांगितलेलं असतं. मग ती लगेचच म्हणते, अरे बाप रे, म्हणजे हे तेच पेनड्राईव्ह असणार. त्यावर मग श्वेता म्हणते, कसलं पेनड्राईव्ह? त्यावर मग प्रिया म्हणते, अगं ते पेनड्राईव्ह ज्या पेनड्राईव्हमध्ये या मूर्खांनी दोघांनी, राकेशनी आणि सचिननी मुली कुठे आहेत ते ठेवलेलं आहे. त्यावर हे ऐकून आता श्वेता आश्चर्यचकित होते. ती म्हणते, काय, मुली कुठे आहेत हे पेनड्राईव्हमध्ये? त्याबरोबर प्रिया म्हणते, हो हो, ओरडू नकोस, कोणाला कळलं तर सगळी गडबड होईल. एक काम कर, हे बघ, काहीही कर, पण ते पेनड्राईव्ह पहिलं गायब कर, तुझ्या ताब्यात घे. हे बघ श्वेता, कोणालाच कळता कामा नाही हा की ते पेनड्राईव्ह तू गायब केलेलं आहेस. एकदम सावकाश आणि शिताफीने हे काम कर, कारण जर चुकून जरी ते पेनड्राईव्ह अर्जुनकडेच राहिलं ना तर खूप मोठी गफलत होऊ शकते. कारण राकेश आणि सचिन मुलींना कुठे हलवूही शकत नाही. जर मुलींना कुठेही नेलं ना तर ताबडतोब त्या पेनड्राईव्हमधल्या त्या GPS ट्रॅकरवर सिग्नल जाईल आणि मग अर्जुन आणि चैतन्य, ती सायली तिकडे पोहोचतील आणि ते आपल्याला नको आहे. म्हणून सांगते, काहीही झालं तरीही तू ते पेनड्राईव्ह तुझ्या ताब्यात घे लवकरात लवकर. आणि हो, हे कुणाला कळणार नाही असं काम कर. त्या सुभेदारांच्या घरात वकील फक्त एकटा अर्जुन आहे, पण डिटेक्टिव्हगिरी मात्र करायची हौस खूप आहे सगळ्या घरातल्यांना, कळलं? त्यावर मग ती म्हणते की हो. त्याबरोबर इकडे लगेचच आता श्वेताचा फोन कट करून प्रिया आता राकेश आणि चैतन्याला कॉल करते. त्यावर राकेश आणि चैतन्याला ती विचारते, काय चाललं आहे तुमचं? त्यावर ते दोघं सांगतात, ते पेनड्राईव्ह शोधतोय, जोवर ते पेनड्राईव्ह सापडणार नाही तोपर्यंत आपल्याला पुढची खेळी खेळता येणार नाही ना, यासाठी. त्यावर मग प्रिया आता त्यांना सांगते की ते पेनड्राईव्ह अर्जुनकडे आहे. आता हे ऐकून त्या दोघांनाही खूप मोठा धक्काच बसतो. ते दोघं म्हणतात, काय, अर्जुनकडे? अर्जुनला ते पेनड्राईव्ह सापडलंच कसं? बाप रे, जर अर्जुनला त्या पेनड्राईव्हमधला काही जरी डेटा कळाला ना तर सगळी खूप मोठी गडबड होईल. काहीही झालं तरी अर्जुनला त्याच्यातलं काहीही कळता कामा नये, अर्जुनने त्यातलं काहीही वापरता कामा नये. त्यावेळी मग प्रिया म्हणते, काळजी करू नका, मी बोलून घेतलेलं आहे श्वेताबरोबर. मी तिला सांगितलं आहे की काही झालं तरी ते पेनड्राईव्ह गायब कर म्हणून. त्यामुळे आता श्वेता ते पेनड्राईव्ह आपल्यापर्यंत घेऊन येईल. आणि पुढच्या वेळेपासून मूर्खांनो जरा ना काळजी घेत जा, लक्ष ठेवत जा आजूबाजूला, काय करता कसं करता ह्या गोष्टी तुम्ही न बघता करताना, त्यामुळे हा असा गोंधळ होतो प्रत्येक वेळेचा. समजलं ना? मूर्खासारखं वागता, वेड्यासारखं करता, असं सगळं प्रिया आता त्यांना रागवत असते. त्यावेळी मग आता लगेचच ती जी बाई असते कॉन्स्टेबल, ती म्हणते की ए बाई, किती बोलणार आहेस आता, दे माझा फोन. आता जर इथे कोणी आलं ना तर लगेच त्यांना कळेल, दे माझा फोन.
त्यावेळी लगेचच प्रिया म्हणते हो हो, आणि मग ती म्हणते आता पुढच्या वेळेपासून काळजी घेत जा, आणि ती तिचा फोन देऊन टाकते. त्याबरोबर इकडे मग राकेश म्हणतो ओ माय गॉड, नशीब प्रियाने आपल्याला फोन करून सांगितलं आणि त्या श्वेतालासुद्धा ते पेनड्राईव्ह परत मिळवायला सांगितलं, नाहीतर केवढी मोठी गफलत झाली असती. काहीही झालं तरी त्या सुभेदारांना कळता कामा नये, ह्या गेममध्ये मी तुझी साथ देतो, नाहीतर गुडबुक वगैरे राहिलं बाजूला, लाथ मारून घरातून हकलवतील मला. त्याबरोबर मग राकेशला इकडे सचिन म्हणत असतो की मला ना त्या सायलीला, त्या अर्जुनला आणि त्या सगळ्या सुभेदारांना चांगलं तडपताना बघायचं आहे, त्यामुळे मी काहीही करायलाच सज्ज आहे, काहीही. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता प्रिया ही पुन्हा एकदा श्वेताला कॉल करते आणि ती श्वेताला विचारते श्वेता झालं का काम. श्वेता म्हणते प्रिया गप्प बस, जरा वेळ लागणार नाही का, मला शोधाशोध करायला जायचं आहे, काहीतरी कारण काढून जावं लागेल ना, उगाच कशी जाऊ. त्याबरोबर मग प्रिया म्हणते हो हो हो, एकदम व्यवस्थित कारण वगैरे काहीतरी महत्त्वाचं सांग आणि मगच त्या खोलीत जा, कारण त्या घरात प्रत्येकजण डिटेक्टिव्ह आहे, मी म्हटलं आहे ना तुला अगदी तसंच, त्यामुळे काळजी घेशील आणि सांभाळून काळजीपूर्वक व्यवस्थित काम करशील हां. आणि मग आता लगेचच इकडे प्रिया तिला म्हणते काम झालं की मला एक मेसेजसुद्धा कर, ठेवते मी फोन, आणि मग ती फोन ठेवून देते. तर दुसऱ्या बाजूला इकडे सचिन आणि राकेशचं बोलणं सुरू असतं. सचिन म्हणतो एवढी चांगली डील मिळाली असती, त्या मुली सगळ्या विकून टाकल्या असत्या, पण आता आपल्याला पुन्हा थांबावं लागणार आहे त्या GPS ट्रॅकरमुळे, शिट. त्याबरोबर मग राकेश म्हणतो अरे भावा, कशाला एवढी काळजी करतोय, देर आहे दुरुस्त आहे, आफ्टर ऑल म्हणतात ना सबर का फल मीठा होता है, मग जरा सबर करूया, मीठा फल मिळेल काय. त्यावर दोघं मित्र हसतात. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता श्वेता विचार करू लागते की काय करू, अर्जुन सायलीच्या रूममध्ये जायला मी काय बहाणा शोधू. मग तिला आठवतं की रूम साफ करायच्या बहाण्याने मी जाऊ शकते. मग आता इकडे श्वेता ही अर्जुन सायलीच्या रूममध्ये आलेली असते. रूममध्ये येऊन ती विचार करते की अर्जुनने कुठे ठेवलं असेल ते पेनड्राईव्ह. बापरे, यांच्या खोलीला किती कपाटं आणि ड्रॉवर आहेत. मग आता श्वेता ही सगळ्यात पहिलं तर जे ड्रेसिंग टेबलजवळचं ड्रॉवर असतं तिथे तपासते, तिथे काही नसतं. मग अर्जुनचं स्टडी टेबल तिथे तपासते, तिथेही काही नसतं. अर्जुनच्या कामाच्या फाईल्स वगैरे ठेवण्याची जागा तिथे आता ती शोधाशोध करतच असते. इतक्यात त्या ठिकाणी कल्पना येते आणि कल्पना म्हणते श्वेता काय गं, तू इकडे अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये काय करतेस. त्यावर आता श्वेता घाबरते. कल्पना म्हणत असते अगं गोलू कधीपासून रडत होता, तरीही तू त्याच्याजवळ नव्हतीस, तुझं लक्ष कुठे. शेवटी मीच त्याला घेऊन इकडे तुला शोधत आले. त्यावर ती म्हणते ते म्हणजे सायलीताई आणि अर्जुन दादा दोघं पण बरेच दिवस त्यांच्या रूममध्ये नव्हते ना, रूम खूप खराब झाली असेल म्हणजे असं मला वाटलं, आणि बघा ना खरंच खराबच झाली होती. अर्जुन दादांनी त्यांच्या महत्त्वाच्या फाईल्स वगैरे इकडे तिकडे टाकल्या होत्या. मग मी ते सगळं आवरायला बसले होते, म्हटलं जमेल तसं आपण आपलं आवरून ठेवावं. सायलीताई प्रेग्नंट आहेत ना, त्यांना धुळीचा वगैरे त्रास व्हायला नको, म्हणून गोलू द्या माझ्याकडे. आणि मग ती लगेच गोलूला घेते आणि म्हणते काय रे लबाडा, मगाशी तर छान मस्त झोपला होतास, मला वाटलं की तू उठणार नाहीस लगेच, म्हणून मग मी हे काम करायला घेतलं आणि लगेच तू उठलास सुद्धा. त्याबरोबर मग कल्पना म्हणते तुमचं चालू द्या, मी आलेच. आणि मग कल्पना तिकडनं निघून जाते. गोलूला हातात घेऊनच आता श्वेता पेनड्राईव्ह शोधते आणि फायनली तिला ते सापडतं आणि ती ते घेऊन खाली निघते. आता श्वेता धावत पळत रूममध्ये गेली हे सुद्धा कल्पनाने पाहिलेलं असतं. कल्पना विचार करते ही श्वेता मध्ये मध्ये अशी विचित्र का वागते ना, मला काही कळतच नाही. कधी खूप नॉर्मल असते आणि कधी हे असं काहीतरी वागते. त्यानंतर इकडे अर्जुनने आता जो काही त्यांना पेनड्राईव्ह मिळालेला आहे त्या पेनड्राईव्हबद्दलची सगळी माहिती इकडे इन्स्पेक्टर सावंत यांना दिलेली आहे. त्याने सगळं सावंतांना सांगितले. मग इन्स्पेक्टर सावंत म्हणतात सुभेदार साहेब तुम्ही एक काम करा, तुम्ही ते पेनड्राईव्ह आहे ना माझ्याकडे देऊन ठेवा, आम्ही त्याचं करंट लोकेशन ट्रेस करतो आणि मुलींना आपण तशाच पद्धतीने सोडवूया. अर्जुन म्हणतो हे शक्य आहे. त्यावर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात हो, पोलिसांना जर एखाद्या गुन्हेगाराचं लाईव्ह करंट लोकेशन हवं असेल तर त्यांच्याकडे हा पर्याय असतोच, द्या तुम्ही मला ते पेनड्राईव्ह. त्यावर अर्जुन ठीक आहे म्हणतो. त्यानंतर मग इन्स्पेक्टर सावंत म्हणतात मी आहे पोलीस चौकीत, तुम्ही येऊन द्या. मग अर्जुन घरी येतो. सायलीसुद्धा त्याच्याबरोबर असते. अर्जुन घरी आल्या पहिले खोलीत जातो. खोलीत जाऊन आता तो ते पेनड्राईव्ह शोधायला सुरुवात करतो. आता अर्जुनला काही ते पेनड्राईव्ह सापडत नसतं ठेवलेल्या ठिकाणी. मग अर्जुन सायलीला हाका मारतो, सायली
सायली जरा वरती येतेस का? तशी सायली वरती येते. अर्जुन म्हणतो, बायको मी इथे जे पेनड्राईव्ह ठेवलं होतं ना, ते पेनड्राईव्ह मला सापडत नाही आहे. सायली आता म्हणते, मग कुठे गेलं? अर्जुन म्हणतो, हे बघ तू पॅनिक होऊ नकोस, रिलॅक्स, शांत हो, मला शांतपणे सांग, तू त्या पेनड्राईव्हला हात लावला आहेस का? सायली म्हणते, अहो नाही हो, माझा काय संबंध त्या पेनड्राईव्हला हात लावण्याचा? मी कशाला हात लावेन त्याला? मला नाही माहिती. अहो काही झालं तरी ते पेनड्राईव्ह आपल्याला सापडायला हवा. अहो त्या पेनड्राईव्हमध्ये मुलींची सगळी माहिती आहे. जर आपल्याला ते नाही सापडलं तर कसं चालेल? काहीही करा, पण लवकरात लवकर ते पेनड्राईव्ह शोधा. अर्जुन म्हणतो, काळजी करू नको, घरातच कुठेतरी असेल. मॉमला विचारूया, आपल्यानंतर कोणी खोलीत आलं होतं का? त्यावर मग सायली म्हणते, मी विचारते. मग ती कल्पनाला हाका मारते, आई 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 जरा वरती येत आहे का हो? त्याबरोबर कल्पना वरती येते. काय झालं रे असं ती दोघांना विचारते. अर्जुन म्हणतो, मॉम इथे ना आम्ही आमचं एक पेनड्राईव्ह ठेवलं होतं आणि आता ते सापडत नाही आहे. मला सांग, तू आमच्या खोलीमध्ये आली होतीस का किंवा इतर कोणाला पाठवलं होतंस का, विमल, श्वेता वगैरे कोणाला आमच्या रूममध्ये साफसफाई करण्यासाठी? त्यावर मग कल्पना म्हणते, हो इकडे ना तुमच्या रूममध्ये श्वेता आली होती. त्यावर सायली म्हणते, काय श्वेता? त्यावर कल्पना म्हणते, हो, आणि खरं सांगायचं झालं ना तर मला ना 2 दिवसांपासून तिचं वागणं खटकतंय, विचित्रच वाटते. म्हणजे तुमच्या रूममध्ये आली काय, मी आल्यावर बाचकळली काय, जाताना एकदम धावत गेली काय, काही कळतच नाही आहे मला तिचं. हे ऐकून अर्जुन आणि सायलीला सुद्धा आता दाट संशय येतो, खात्रीशीर संशय येतो की नक्कीच ते पेनड्राईव्ह गायब होण्यामागे इकडे श्वेताचाच हात आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.